नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. काल धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आग्रा रोडवरील भाजी विक्रेते आणि किरकोळ विक्रेते बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील आणि भाजपाचे हिरामन गवळी, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंबळकर यांच्यात वाद झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर सुमोटो दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली असून या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. एका महिलेवर आणि तिच्या पतीशी असभ्य वर्तन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उभाटा पक्षाने केली आहे. तुमच्या दालनात एक शासकीय बैठक चालू असताना आणि त्यात कोणीतरी येऊन गदारोळ करत असेल तर त्यावेळेला तुम्ही काय केलं पाहिजे? नाही, एक सामान्य नागरिक म्हणून मी विचारायला आलेली. काल आम्ही दाखल करायला गेलो, तिथे आम्हाला तेवढी दाद दिली नाही, म्हणून शेवटी तुमच्याकडे यावं लागलं की साहेब तुम्ही करून घ्यायला पाहिजे होतं ना, सुमोटो दाखल झाला पाहिजे होता साहेब. आतापर्यंत आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायला आलेलो होतो, कारण की शासकीय दालनात काल मीटिंग होती आणि तिथे सर्व पक्षी होते, आमदार होते, खासदार होते, SP होते, कलेक्टर होते, आयुक्त होत्या. हे सगळे असताना सुद्धा हिरामन गवळी सारखा व्यक्ती येतो आणि अर्राविच्छ भाषेने, घाणेरड्या भाषेत वर्तन करतो, एकेरी भाषेने म्हणतो की हिच्या दारासमोर लावा, हिच्या दारासमोर लावा. मी म्हणत नाहीये, मला मान्य आहे की हा रस्ता मोकळाच झाला पाहिजे, आम्ही त्याचं समर्थनच केलेलं आहे. सगळ्या पक्षीय सगळ्यांनी समर्थन केलेलं होतं. आमचं म्हणणं एवढंच होतं की एक योग्य ठिकाणी जागा द्या, योग्य ठिकाणी भाजी विक्रेता मार्केट करा, एवढंच म्हणणं होतं. ते पण मी बसून बोलत होती, तेवढ्यात हिरामन गवळी सारखा व्यक्ती येतो आणि त्यांचा जिल्हाध्यक्ष एक जोरात येऊन अंगावर धावून, तुम्ही सगळ्यांनी पत्रकार भावांनीच ती बाई दाखवलेली आहे, मीडियासमोर सगळ्यांनी बघितलेलं आहे, सगळ्यांनी चित्रीकरण केलेलं आहे. म्हणजे हा व्यक्ती अंगावर धावून जातो. एका शिक्षकाच्या फक्त एवढंच बोलले की हे तुमचे संस्कार आहेत का, संस्कार आहेत का म्हटल्यावर अंगावर धावून जाणं ही कुठली लोकशाहीला लज्जास्पद घटना काल धुळे शहरात घडलेली आहे. आणि ते पण SP साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी त्यांच्यावर सुमोटो दाखल झाला पाहिजे होता, त्यांच्यावर गुन्हा स्वतःने दाखल केला पाहिजे होता. तो दाखल केला नाही. तरी आम्ही सगळे शिवसैनिक आणि सगळ्या पक्षाचे लोक तिथे गेलो तरी सुद्धा अदखलपात्र गुन्हा होईल म्हणे, दखल आम्ही घेणार नाही असं जेव्हा सांगण्यात आलं त्यावेळेला आम्हाला इकडचा आता दरवाजा ठोठावलेला आहे. आमचे पक्षश्रेष्ठी साहेब सुद्धा, उद्धव साहेबांनी, संजय राऊत साहेबांनी पण याची दखल घेतलेली आहे. जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्हाला सगळेजण, आम्ही बापूजी आहेत, तुमची महिला आघाडी आहे, आम्हाला याच्यावर नक्कीच ठोस पावलं उचलण्याची गरज झालेली. कारण की माझ्यासारखी महिला, पदाधिकारी महिला सुरक्षित नाही तर धुळे शहरातली महिला नेमकी सुरक्षित आहे का हा प्रश्नचिन्ह आहे. त्यांच्या महिला मोर्चाच्या चित्राताई जर महिलांच्या संरक्षणाची डिंगा मारतात तर त्या चित्राताईंना मला सांगावं असं वाटतं, चित्राताई तुम्ही आता एका शासकीय दालनात एखाद्या महिलेवर जर धावून जात असतील तर तुम्ही आता नक्कीच मोर्चे काढणार का, तुम्हाला विचारावं असं वाटतं. तुमच्या जिल्ह्यात तुम्ही म्हणतात, इकडे लाडकी बहीण म्हणतात, इकडे महिलांचं आम्ही संरक्षण करतो म्हणतात, आणि काल चित्राताई तुम्हाला एकदा वाटू द्या, तुम्ही आमच्याच याच राज्यात, तुमच्याच राज्यात एका धुळ्यासारख्या जिल्हा अधिकारी कार्यालयात जर हा असा प्रकार घडत असेल तर हे लोकशाहीला आणि सगळ्याच महाराष्ट्रासाठी हा कलंक, निंदनीय गोष्ट काल घडलेली आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.